जय बाळा मित्रांनो, आज 11 सप्टेंबर. आज आपण युरो आणि जीबीपीमध्ये कशा प्रकारे काम करू शकतो, चार्टची सायकॉलॉजी काय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गोल्डमध्ये काम करत असताना गोल्डच्या लाईफ टाईम हायला आहे, त्यामुळे तुमची जर काय स्पेशल स्ट्रॅटेजी त्यामध्ये काय असेल आणि त्याच्यामध्ये तुमचा खरोखर हात बसला असेल तरच मला वाटतं गोल्डमध्ये प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा थोडंसं गोल्डपासून लांब राहिलं चांगलं. काय तुम्ही माहिती का, गोल्डमध्ये बरेच जण ट्रेड का करतात, मी म्हणजे अनेक जण जर अशी चर्चा करता मला जाणवतं की मी विचारतो की गोल्डमध्ये का ट्रेड करताय, काय म्हणजे काय स्पेशल स्ट्रॅटेजी आहे किंवा त्याचा काय बरेच वर्ष झालं त्याला फॉलो करताय, असं काय अनुभव आहे का. तर सगळीजण करतात म्हणून आम्ही करतोय, हा एक काय काय जणांचा असं उत्तर आहे की सगळेजण करतात गोल्डमध्ये त्यामुळे आम्ही करतोय. तर सगळेजण करतात म्हणून आपण करणं हे काय योग्य नाही. आपल्याला जर त्यातला काय तर आपला खूप चांगला आपलं टेक्निक त्यातलं काय कळलेलं आहे, थोडंफार आपल्याला त्यातला एक 40-50% आसपास तरी आपली ॲक्युरेसी येते, ह्या टाईपचा आपला कुठला तरी स्ट्रॅटेजी तयार झाल्या तरच केलं पाहिजे. नाही तर अन्य सगळेजण करतात म्हणून मी पण करतोय हे त्याच्याचं उत्तर नाही. कारण की असं करायला गेलं तर गोल्ड हे भयानक कार्यक्रम आहे, तो त्याच्यामध्ये आपल्याला मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी त्यापासून लांब राहायला चांगलं. सगळी करतात म्हणून केलं पाहिजे अशातला प्रकार नाही आहे. आणि शेवटी पैसा आहे, पैसा आहे, तुम्ही युरोमधून कमवा, जीबीपीमधून कमवा, नाहीतर गोल्डमधून कमवा. ठीक आहे, त्यात कशातून आपल्याला 4 पैसे कमवता येतील तो चार्ट समजला की तो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा जीबीपीचा चार्ट आहे, कशा प्रकारे काम होऊ शकते बघूया. थोडंसं चार्टचं रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. अत्यंत सोपा चार्ट तयार झाला आहे आणि मस्त म्हणजे चार्ट जर ह्या पद्धतीने वर्क झाला, न्यूज सेशन जर न्यूजच्या ह्याच्यामध्ये जर नाही अडकलं, मोठ्या व्हॉल्यूमच्या कॅन्डल नाही झाल्या, प्राइस ॲक्शन टाईप कॅन्डल झाल्या, तर 100% आपलं काम होऊ शकते. काल जर बघितला 10 सप्टेंबरचा चार्ट तर काय दिसते, ही जी 1,35,220ची लेवल आहे त्या लेवलला मार्केटनं खूप चांगला रिस्पेक्ट दिला आहे. अगदी बघू शकता इथनं एक चेंडूवरून टाकला आणि टप्पे किती पडलेत बघा. हे टप्पा 1 2 3 4 5 टप्पच पडत गेले सगळं. आणि आता त्या टप्प्याचा काय झाला, जोर कमी झाला आहे. एखादा चेंडू पडताना एकदम जास्त उसळतोय ना, पण एकाच जमिनीवर जास्त वेळा चेंडू टाकला तर परत काय होणार आहे, टप्पा कमी कमी होत जाणार आहे. तसंच या सपोर्टचं काम आहे. कुठलाही सपोर्ट कुठलाही रेजिस्टन्स तो टप्पा 1 2 3 वेळा चांगला झेलू शकतो, त्यानंतर झेलता त्याला येत नाही, त्यानंतर ते तुटण्याची शक्यता आहे. आता इथं बघा बरं, खूप चांगला म्हणजे खूप चांगला आहे तो सपोर्ट, इथं मार्केटने रिस्पेक्ट दिलेला आहे सपोर्टला. आणि ह्याच्या खाली काय दिसते, ह्याच्या खाली सगळं आहे ती लिक्विडिटी. म्हणजे काय, ह्याच्या खाली सगळे शिकार घावणार आहेत, मोठ्या शिकारीला ह्याच्या खाली सगळी शिकार घावणार आहेत. ह्या सगळ्या बाहेरांचे जे स्टॉप लॉस आहेत, एक गट्टा ह्या लेवलच्या खाली आहेत आणि एक गट्टा, आणि मार्केटला नेहमी एक गट्टा स्टॉप लॉस खायला आवडतं. तुम्ही बघू शकता आता मार्केट कशा प्रकारे ते रिॲक्ट करायला लागले. इथं एक मोठी कॅन्डल झाली दिसली आपल्याला, इथं ब्रेक करण्याचा प्रयत्न केली, पुन्हा देखील इथं म्हणजे दिवा कसा विस्तार फडफडतोय नाही तसं फडफडण्याचा प्रयत्न केला. आणखी एकदा इथनं बॉस देण्याचा प्रयत्न केला जीपीच्या इथल्या बाहेराने. बघूया काय होतंय. इथं जर मार्केटने ही ब्रेक केली लेवल, ही जर लेवल ब्रेक केली तर तुम्हाला शार्प कॅन्डल झालेले दिसतील. अशा का, ज्या शार्प कॅन्डल होतील त्या ह्यांचं स्टॉप लॉस एकदम दनादन खाणार आहे. आणि स्टॉप लॉस खात असताना मार्केट हायगे करत नाही, कोणाच्या बापाचं ऐकत नाही, धडाधड खाते. त्यामुळे शार्प कॅन्डलहून स्टॉप लॉस खाण्याचा प्रयत्न करेल आणि स्टॉप लॉस खाऊन झालं की प्रॉफिट बुकिंग होणार आहे. त्यामुळे असं होईल किंवा इथून असं कुठंतरी होण्याची शक्यता आहे. आपण कुठं काम करू शकतोय, मला वाटतं की ही जी ह्या ज्या जर बाय साईडचे ट्रेड शोधायचा प्रयत्न केला तर 1,34,896 ही जी लेवल आहे, किंवा ह्याला आपण किती 900 म्हणून चालू. ठीक आहे, ही जी लेवल आहे ह्या लेवलला मार्केट आल्यानंतर एक बाय साईडला जायला काही हरकत नाही, तो मार्केट बाउन्स केलेलं दिसेल. का बरं, सिम्पल लॉजिक आहे. इथं वड्या खाली आल्यानंतर स्टॉप लॉस मार्केटचे सगळे संपणार आहे, स्टॉप लॉस कोणाचे नसणार आहेत. इथं आल्यानंतर मार्केटला खाली स्टॉप लॉस खायला कोणाचे नाही, ह्याच्या खाली जाऊन उपयोग नाही आहे. जे कोण सेलर आहेत त्यांना प्रचंड प्रॉफिट दिसणार आहे, ते प्रॉफिट तिने बुक केलं पाहिजे. तर ती लेवल कोणती असणार आहे प्रॉफिट बुक करण्याची, ती ही लेवल असणार आहे. प्लस खाली पडत असताना अनेक सेलर इथे येणार आहेत, ते सेलरांचे स्टॉप लॉस खायला मार्केटचा रंग दाखवायला मार्केटने बाउन्स करू शकते. आणि जर आपला एसएल खाल्ला तर आता सेकंड ट्रेड असेल तो म्हणजे 34,711चा. ठीक आहे, इथून एक बाय साईडला आपल्याला जायला हरकत नाही, पुन्हा तोच सगळा सिनॅरिओ. ओके, त्यानंतर मार्केटनं जर इथून आहे या लेवलपासून मार्केट जर वरती असं झिगझॅग, जसं काल मार्केट तुम्ही बघू शकता की एकाच लेवलला कन्सोलिडेशन दिवसभर करत होतं, तसं जर करायला लागलं तर थोडासा रिस्क होईल. पण ह्या लेवल एक ट्रेड घेण्यात काय म्हणजे हरकत नाही आहे. ऐकून असं वर गेलं तर ह्या लेवल एक ट्रेड होईल, त्याचा स्टॉप लॉस आहे तो ह्या स्विंगच्या वरती तसा मी कुठं प्लेस केलेला आहे. थोडासा रिस्की ट्रेड आहे, पण इथे एक सेल साईडला जायला काय हरकत नाही, कमी लॉटने आपण काम करू शकतोय. ठीक आहे, आणि मार्केटने कंटिन्यू वरची राहिली दिली तर हे एक लेवल चांगले आहेत, 35,770 किंवा 80ची लेवल चांगले आहे. पण इथं जे सेलर आहेत ते स्ट्रॉंग सेलर आहेत, त्यांच्या जर मार्केटला एसएल खायचे असतील, ठीक आहे, हे इथून एक प्रयत्न करणार स्वतः जीव वाचवण्यासाठी, जसं हे प्रयत्न करायला आलेत नाही तसं हे प्रयत्न करणार. इथं फक्त खूप जण आहेत त्यामुळे प्रयत्न जोरात चालू आहे, इथं फक्त ही एकटेच आहेत त्यामुळे प्रयत्न थोडासा यांचा तोकडा पडू शकतो. पण ही प्रयत्न करतील, इथनं एक मार्केट सेल साईडला जाऊ शकते. पण थोडंसं करेक्शन किंवा थोडंसं खाली गेलं, पुन्हा नवीन सेलर बसवलं आणि कन्सोलिडेशन केलं आणि परत मार्केटने ब्रेक केलं तर ह्या लेवलपर्यंत मार्केट व्यवस्थित आलं पाहिजे. आणि सेकंड ट्रेड असेल सेल साईडचा तो म्हणजे 35,924चा. ठीक आहे, असं काम करू शकतो आपण जीबीपीमध्ये. तर आता थोडंसं युरोमध्ये बघूया. युरोचा चार्ट जर बघायला गेलं तर युरोचा चार्ट पण सेमच आहे, अगदी सेम आहे जसा जीबीपीचा झाला आहे, तो एकसारखा चार्ट करतात. बघा तुम्ही काय दिसते इथं दिसतोय
मस्तपैकी सगळे बारीक टाक एकाच लाईनीत येऊन बसल्यात. आता हा बांध त्यांनी तयार घातलाय. आता जो शिकारी आहे ना येणार हा बांध कोरणार आणि फक्त बांध कोरणार नाही तर अख्खं त्यांचं रानच हाणणार आहे तो. मग ते कसं हाणणार आहे इथं बघूया. तो प्रयत्न चालू आहे त्यांचा. आता बघा तुम्ही टप्पे टप्पे खायला लागले. ही लेवल ब्रेक केली ना तुम्हाला शार्प कॅन्डल झाले दिसतील बरं का अशा रेड का स्टॉपलॉस खाणार आहेत. परत ते स्टॉपलॉस फक्त खाऊन मोकळवणार नाहीत ना. ह्यांच्याकडचे पैसे घेतले की ह्यांच्या नुसतं हातात घेतले तर त्यांच्या पॅकेटात घातले पाहिजेत. त्यासाठी प्रॉफिट बुकिंग होणार. ठीक आहे. ते मग आपण फक्त लेवल शोधण्याचा प्रयत्न केला. ती लेवल म्हणजे ठीक आहे ह्या लेवलला आलं 16,710. ठीक आहे. ह्या लेवलपासून मार्केट बाय साईडला जायला हरकत नाही. स्टॉप लॉस ह्याच्या खालचा असा असेल. ठीक आहे ना. मार्केटने ह्या लेवलचा जर एसेल खाल्ला आपला 2-2 ट्रेड प्लॅन करतोय आपण. वरचे 2 खालचे 2. मार्केट कन्सोलिडेशन राहिलं तर ट्रेडच होणार नाही. मार्केट एक वर नाही तर खाली जाणार. 2 ट्रेड फक्त घेणार. संयमानं वाट बघणार. काय असेल तर रिझल्ट आपल्या समोर असणार. जास्त डोक्यात ताप द्यायचा नाही. 5, 10, 20, 25 ट्रेड केलं तर हातात काय लागणार नाही. संयमानं काम केलं तर थोडा वेळ लागेल पण हातात काय ना काय तर मिळेल. ठीक आहे. ह्याचा एसेल गेला तर आज लास्ट ट्रेड असेल हा 1.16,282चा. इथून बाय साईडला जायला काही हरकत नाही. फक्त आज न्यूज आहे की नाही मी बघितलं नाही. जर न्यूज असेल तर फक्त थोडंसं जरा असं त्यावेळी सांभाळून. त्यावेळी कुठली स्ट्रॅटेजी वर्क होत नसते. इथं आलं पुन्हा सेम कंडिशन जीबीपी सारखे थोडासा रिस्की ट्रेड होईल कारण की इथं सगळे बसलेले आहेत. इथं काय त्यांना खाण्यासाठी मार्केट एखादा स्पाईक देऊ शकते पण एक इथं ट्रेड होऊ शकते सेल साईडचा. ठीक आहे. ओके. आणि ह्याला जर ब्रेक केलं ह्यांचा देखील कार्यक्रम केला मार्केटनं तर इथे एक लास्ट ट्रेड असेल सेल साईडचा 17,385ला. बघूया काय होते. बाकी गोल्ड फक्त जाता तर बघितलं तर काय काम तर मी गोल्डमध्ये करत नाही सध्या काय. फक्त लेवल बघू शकता तुम्ही. ह्या लेवलवरती मार्केट आता जर ह्याच्यावरती मार्केट आणि गेलं तर न्यू ऑल टाईम आहे 3,706 एक मला दिसतोय. 9,710 आणि त्यानंतर 3,760 हे 2 मला लाईफ टाईम हाय दिसत. ह्याच्यानंतरचे जर मार्केटनं हे आता हा जे कॉन्सल्टेशन मार्केट करायला लागले हे कॉन्सल्टेशन मार्केट जे करायला लागले गेले किती 2-3 दिवस झालं कॉन्सल्टेशन करायला लागले ह्या लेवलवरती. पुन्हा जर मार्केटने ह्या लेवल आता ताकद एकवटायला लागले. ह्याला ब्रेक केलं तर वरचे हे नवीन हाय असतील. बाकी तर कशा प्रकारे रिॲक्ट होते बघितलं पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. जय बाळमामा.